अण्णा येतो आम्ही. जय अदिती, अरे किती काळजी करणार आहात तुम्ही अण्णांची. मी आहे ना. आणि इतकी वर्ष मीच तर करत होते ना सगळं, हो की नाही अण्णा? मग आणि आदिती तर अधूनमधून येत जात राहीलच ना बाई. म्हणजे दर एक दिवसाआड येत जा हो. तेवढंच अण्णांना थोडं बरं वाटेल. हो नाही, त्याची काही गरज नाहीये. पहा, मी आता बरा आहे. माझी काळजी तुम्ही करू नका. उगाच तुम्ही दगदग करू नका. नीट जपून जा. हो दादा येतो. हो. अहो आता यांची जबाबदारी पुन्हा आपल्यावरच. मी जरा आज जाऊन पडतो. दमलोय. हो तुम्ही जाऊन आराम करा. तुम्ही? मी काय? आता तुम्ही पण आज जाऊन झोपणार असाल नाही? झोपा झोपा, निवांत झोपा. मी आहे ना राबायला. अगं पण सगळी तर कामं झालेली आहेत ना. आदिती भांडी सुद्धा घासून गेलीये. हो विसरलेच मी. पण ती भांडी चालत स्वतःहून जाणार आहेत का आपापल्या जागी? लावायला नकोत? किती करते मी या घरासाठी. दिवस रात्र मर मर मरते. आहे कोणाला कौतुक नाही. घरातल्या घरात किती दगदग होते ना माझी. काय सांगणार जाऊन लोकांना. शोभा, खूप चुकल्यासारखं वाटतंय अदिती. ज्या वडिलांनी लहानपणापासून माझ्यासाठी इतकं केलं, त्यांच्यासाठी मी एक स्वतःचं हक्काचं घर नाही देऊ शकत. आणि तरीही त्यांना आशा आहेच. त्यांना आशा आहे मी काहीतरी करेन. होईल जय. होईल होईल. अदिती, या होईल मध्ये पण फक्त स्वप्न आहेत. पण कधी होईल याचं उत्तर नाहीच ना माझ्याकडे. आज निघताना बघितलंस, अण्णा एकटे पडल्यासारखे दिसत होते. जय, अण्णा एकटे कधीच पडू शकत नाही. आपण आहोत ना त्यांच्या सोबत. आणि आता जर आपण हिम्मत हरलो तर अण्णांना खूप वाईट वाटेल. आता असं डोळ्यात पाणी आणायचं नाही. आपण हिम्मत हरायची नाही. तू माझी अजिबात काळजी करू नकोस. जय, अदिती माझी खूप काळजी घेतात. आता त्यांची खूप दगदग धावपळ सुरू आहे. कशासाठी? तर मला त्यांच्या सोबत स्वतःच्या घरात राहायला घेऊन जाण्यासाठी. आज सकाळी तुझ्या शिलाई मशीन पाशी बसून जय तुझ्याशी बोलला ना. पण माझी तक्रार आहे तुझ्याकडे.
तो माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाही. तू तक्रार करायचीस ना मी जयवर खूप रागावतो म्हणून. खरं सांगू, माझा जीव आता तिळतिळ तुटतो त्याच्यासाठी. मला पूर्ण विश्वास आहे जय एक ना एक दिवस त्याची स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार. सर, आपलं ऑफिस हायटेक झाल्यापासून सगळे कसे अगदी वेळेवर येतात बघा. नाही म्हणजे तशी आधीपासून माझी सक्त ताकीद होती, लेट आलेलं मला चालणार नाही. आणि आता तर काय मॉडर्न टेक्नॉलॉजी, त्यामुळे पर्यायच उरलेला नाही. कामाचंही तसंच. मी सगळ्यांना सांगून ठेवलंय की कामं ही वेळच्या वेळी झालीच पाहिजेत. सगळा रिपोर्ट हा महिन्याच्या महिन्याला तुम्हाला आणि आई साहेबांना मेलवर पाठवला गेला पाहिजे. मागच्या महिन्याचे रिपोर्ट आले असतील ना? नाही आले असणारच. एकही दिवस उशीर झालेला चालणार नाही. मी सांगून ठेवलंय सगळ्यांना. नवरे, आज ऑफिसमध्ये मी उशिरापर्यंत काम करणार आहे. का काही काम बाकी आहे का? नाही, मी काही मदत केली असती. थँक्स, पण त्याची गरज नाहीये. त्या दिवशी जी व्हिडिओ कॉन्फरन्स मला करायची होती ती मी आज करणार आहे. काही काम करायचंय का सर? तांगड्यांना फक्त सांगा उशिरापर्यंत त्यांना थांबावं लागेल. ठीक आहे, मी सांगतो त्याला. त्यापेक्षा मी त्याला असंच सांगतो की दर आठवड्याला या दिवशी तुला उशिरापर्यंत थांबावं लागेल. त्याची गरज नाही हो नवरे. जेवढं सांगितलं ना तेवढंच करा. त्या दिवशी कर्नाळ्यावरनं येताना आमची गाडी वाटेत बंद पडली. मी आणि मिस दाभोळकर रस्त्यातच अडकलो आणि ती व्हिडिओ कॉन्फरन्स मी करू शकलो नाही जी मला आज करायची. म्हणून ऑफिसमध्ये ती व्हिडिओ कॉन्फरन्स पहिल्यांदा करणार आणि मग घरी जाणार. आता एक करा, मिस दाभोळकरांकडनं त्या कर्नाळ्याचे डिटेल्स पेन ड्राईव्हवरती आणा आणि त्याचे प्रिंटआउट्स घेऊन या. येस सर. पण सर, गाडी कशामुळे बंद पडली? नाही, एक काळजी म्हणून विचारलं सर. मी काय सांगितलं ते लक्षात आलं? येस सर. नाही पण गाडी बंद पडल्यामुळे तुमची नको त्या गोष्टी लक्षात ठेवू नका. गाडी बंद पडली हे आता महत्वाचं नाहीये. मिस दाभोळकरांना भेटा आणि तो प्रिंटआउट मला ताबडतोब आणून द्या. येस सर. गाडी बंद पडली ही बातमी कुठेही लीक होणार नाही सर. ही तिथल्या सगळ्या रिसॉर्टची माहिती आहे. आपली त्यांच्याबरोबर मीटिंगही झाली आहे आणि लकीली त्यांना आपलं प्रोजेक्ट खूप आवडलंय. सो आता सरांशी एकदा बोलणं झालं की पुढच्या मीटिंग्स लाईन अप करू. ओके. फक्त बघून घे. अतिथी मॅडम, कर्नाळ्याची इन्फॉर्मेशन पेन ड्राईव्ह वर द्या. हो, एक मिनिट. देते. अहो लवकर करा, सरांकडे वेळ नाहीये आणि माझ्याकडेही. हो. काय आज सरांना इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. त्या दिवशी कर्नाळ्याहून येताना सरांची गाडी बंद पडली, त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स होऊ शकली नाही. आणि ती आज होणं गरजेचं आहे आणि त्याची संपूर्ण व्यवस्था ही मला बघायची आहे. त्याचे प्रिंटआउट काढायचे आहेत मला. नवरे, काय म्हणालात तुम्ही आता? त्याचे प्रिंटआउट घ्यायचे आहेत मला, असं म्हणालो मी. आता ह्या वाक्यावरही तुमचं चर्चासत्र सुरू होणार आहे का? हा, नाही नाही, ते नाही. म्हणजे आता तुम्ही काय म्हणालात गाडीचं? नवरे काका, पेन ड्राईव्ह मी ऑलरेडी याच्यात बॅकअप घेऊन ठेवला होता. सांगा ना नवरे, काय म्हणालात ते? नंदिनी मॅडम, तुम्ही जरा स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा ना. तुमचं लक्ष आणि कान हे इतरांच्या बोलण्याकडेच जास्त असतं. कुठलीही कॉन्फिडेन्शियल गोष्ट मी सांगू शकत नाही. कमाल आहे नवऱ्यांची. सरांची गाडी बंद पडली यात कॉन्फिडेन्शियल काय आहे?
या क्लायंटचं पण काय करावं कळत नाही. फोन घ्यावा लागणार. चल. आदिती, सिनेमासारखी सिच्युएशन झाली असेल ना? काय? नाही म्हणजे तुम्ही कर्नाळ्याला गेला होतात आणि सरांची गाडी बंद पडली का? नंदिनी मॅडम, मी जरा आलेच. नक्की सर, नक्की मी वेळेत मेल करतो सर. नाही नाही नाही, तुम्हाला सरांशी बोलायची काही गरज नाहीये सर. मी सांगतो. ओके ओके सर. थँक्यू सर. हे घ्या. आणि पुढचं पेमेंट शेड्यूल सेम राहील. ओके सर. आणि हो, कदम सरांना सांगा मी विचारलं म्हणून. हो नक्की नक्की. तुमच्या कंपनीशी अशा कित्येक डील झाल्या आणि त्या तुम्ही व्यवस्थित मॅनेज केल्या आणि म्हणूनच मोठ्या विश्वासाने आम्ही डील करतोय. थँक्यू सो मच सर. अरे हॅलो मिस्टर अमित. हॅलो सर. यंदाही सेम टूर सर? 30 लोकांसाठी? नाही, यंदा 50. वा. देव टूर्सच्या विश्वासावर टूर अरेंज होते. आधी तुम्ही होतात, आता या आहेत. येस सर. माझी ही कलिग खूप हुशार आहे सर. तुमच्या कंपनीशी डील करताना निर्धास्तपणे करता येते. आमची कंपनी DT&T वरती खुश आहे, ती फक्त तुमच्यासारख्या स्टाफमुळे. थँक्यू सर. बाय द वे, तुम्ही आता ते दुसऱ्या क्लायंटला हँडल करते. गुड. बरं येतो मी. येस सर. सर, काहीही नवीन इन्फॉर्मेशन असेल तर मी तुम्हाला लगेच अपडेट करेन. नक्की येतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. तू चक्क क्लायंट समोर कौतुक केलंस माझं. पण कसं आहे ना, मी माझी हुशारी माझ्या कामाने प्रूव्ह करते. ऍडव्हान्स चेक. गुड. या क्लायंटला चांगलं ट्रीट करा. मी आणलेला क्लायंट आहे, म्हणजे मोठा नसला तरी लॉयल आहे. फार महत्वाचा क्लायंट आहे हा. अच्छा. नाही नाही, बरं झालं तुम्हाला हे सांगितलंस ते. पण कसं आहे ना, मी माझा प्रत्येक क्लायंट चांगल्याच पद्धतीने ट्रीट करते. हो, म्हणजे प्रत्येक क्लायंट माझ्यासाठी महत्वाचा असतो. मी क्लायंटचे सगळे फोन्स अटेंड करते. रजनी, त्यांना सगळी इन्फॉर्मेशन वेळेवर फॉरवर्ड करते, सगळ्या अपडेट्स देते, जेणेकरून सरांना त्याचा फोन जावा. रजनी. नाही रे, मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. नाही, जेन्युइनली बोलतेय मी. तुला क्लायंटचा फोन आला, मग कर्नाळ्याच्या मीटिंगला जाता नाही आलं. जो होता है ना वो अच्छे के लिए ही होता है. तुझ्या हातातून संधी गेली त्याचा आनंद होतोय तुला? नाही, आनंद सरांच्या गाडीला धक्का मारायला लागला नाही ना त्याचा होतोय. हो. म्हणजे आदिती आणि सर जेव्हा गेले ना तेव्हा त्यांची गाडी वाटेत बंद पडली होती. मी जर सरांसोबत गेलो असतो ना तर गाडीला धक्का मारण्यापासून मेकॅनिक शोधेपर्यंत मला सगळी धावपळ करावी लागली असती. पण आदिती सोबत गेली होती म्हटल्यावर सरांनी धावपळ केलीच असणार ना. म्हणून म्हणतोय, जो होता है अच्छे के लिए होता है. काय हसतेस काय? नाही, मी विचार करतेय की मी पण बऱ्याच वेळेला गेलीये सरांबरोबर मीटिंग्स ना, प्रेझेंटेशन्स ना. मी बरोबर असताना नाही कधी गाडी बंद पडली. मॅडम बरोबर असताना बरी गाडी बंद पडली. ही पण भलत्याच ट्रॅकवर असते. तू शिक्षक केलंस मला? ईशा. अच्छा अच्छा, मला वाटलं तू शिक्षक केलं.
अहो मी भास. अहो गाडी बंद पडली. कोणाची? सरांची गाडी बंद पडली होती. आता गाडी बंद पडली त्यात काय एवढं? तसं नाही हो, म्हणजे सर कर्नाळ्याला गेले होते ना आदिती बरोबर, तेव्हा गाडी बंद पडली आणि आदिती होती ना सोबत. काय सांगतो? आदिती सोबत होती? हो पण त्याला काय तिचा उपयोग? तिला काय गाडीतलं कळत नाही? अहो तसं नाही हो. कसं कळत नाहीये तुम्हाला? काय म्हणजे बघा, कर्नाळ्याचा रस्ता, जवळ जंगलच, एकदम सुनसान, आणि वेळ संध्याकाळची. आयुष्य संध्याकाळची कुठली, जवळ रात्रच. आणि गाडीत 2 जण. गाडी बंद पडली म्हणजे गाडीत अडकलेले 2. हा कळलं मला. हा कळलं ना? किती काळजी करशील तू लोकांची. पण आता ते सुखरूप पोचलेत ना, झालं मग. अहो ते नाही म्हणायचंय मला. कसं कळत नाहीये तुम्हाला? काय? कर्नाळ्यावरनं 2 परत येत होते. हो पण आता ते आले ना. हा आता आपण कामाला लागूया, खूप काम आहे. किती लांब आहे कर्नाळा? अगं काही नाही, 1.5-2 तासाच्या अंतरावर आहे बस. अच्छा, म्हणजे असं बाईकने गेलं तर वन डे पिकनिकला जाता येईल. हा छान आहे ठिकाण, म्हणजे अगदी हिरवगार. बर्ड वॉचिंग साठी पण जाता येईल. मस्त आहे, छान आहे ठिकाण अगदी. काय ग, म्हणजे बाईकवर कर्नाळ्याला काय विचार? काय कोणाबरोबर जायचंय? सहजच विचारलं. नाही म्हणजे जायचं असेल तर जा, उत्तम आहे ठिकाण. आणि जय बरोबर असेल तर मग काय काय जय बरोबर काय? कुठं काय? काही नाही. हा काका, चेक क्लायंटनी दिलाय आणि डिटेल्स मी मेल करते. हा जय बरोबर काय? अगं कुठं काय, काही नाही, आपलं सहजच इन जनरल गप्पा. हो काय रे जय? काय? मला काही माहित नाही. नक्की? नक्की म्हणजे मी इथे माझं काम करतो, आणि जर बाकी कोणी काही बोलत असेल तर त्यात इन्व्हॉल्व होण्यात मला काही इंटरेस्ट नाही. त्या दोघी बोलत होत्या. दोघी म्हणजे जुई पण? ओ मग तरी इंटरेस्टिंग असणार. अगं काही नाही, म्हणजे ते सर गेले होते ना आता कर्नाळ्याला ट्रिपला, त्याबद्दल बोलणं चाललं होतं. अच्छा अच्छा, म्हणजे अदिती मॅडम आणि सरांची ट्रिप का? हा तेच, त्याचबद्दल बोलणं चाललं होतं. तर आपला सहज विषय निघाला, बस बाकी काही नाही. नंदिनी मॅडम, हो रे, तुम्हाला सरांनी बोलवलंय. देवच पावला. नाही हे देव सरांनी बोलवलंय ना, तर
आलेच. सर मैं आय. हा या. नंदिनी मॅडम, तुमच्या तीर्थयात्रांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे. थँक्यू सर. सर कसं आहे, जोवर जगात श्रद्धा आहे ना तोवर तीर्थयात्रा होतच राहणार. आणि शेवटी आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो हे सुद्धा परमेश्वराचीच कृपा ना. म्हणजे यात तुमचं काहीच क्रेडिट नाहीये का? नाही नाही, अगदी तसंच नाही, पण सगळं काही तोच ठरवतो ना. अगदी सगळंच. नंदिनी मॅडम, हा प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. तुम्ही जी जुन्या देवस्थानांची लिस्ट पाठवली ती फार इंटरेस्टिंग आहे. आता एक काम करा, तुम्ही त्याच्या आजूबाजूच्या परिसराची जरा माहिती काढा आणि त्याचं एखादं पॅकेज कसं वर्कआउट करता येईल तो रिपोर्ट मला पाठवा. मला मेल करा. येस सर. सर काही काम आहे? हा, प्रसाद आणलाय. हा, सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी. एक मिनिट. ठीक. तो रुमाल घेऊ नका, रुमाल बाजूला ठेवा. हे टिश्यू घ्या. सॉरी. का म्हणजे आऊंचा आहे का रुमाल? नाही, मिस दाभोळकरांचा.